नमस्कार मित्रांनो, नरसिंगी किशोर सेवा मी आरोग्य त्या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत GNM फर्स्ट इयर बिहेवियर सायन्समध्ये विचारला जाणारा प्रश्न, हुंडा समस्येविरुद्ध काय उपाययोजना करता येतील ते आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. तर चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आपण बघूया हुंडा समस्येविरुद्ध उपाययोजना. तर कायद्याचे सशक्तीकरण, कायद्यातील पळवाटा उणिवा दूर करून विवाहोत्तर काही ठराविक काळापर्यंत वधूचा मृत्यू झाल्यास वर पक्षाला कायद्याने कठोर शिक्षा व्हावी, ज्याचे उदाहरण समाजापुढे बसवा, यामुळे या प्रथेस आळा मिळेल. तर कायद्याचे सशक्तीकरण, कायद्यातील पळवाटा उणिवा दूर करून विवाहानंतर काही ठराविक काळापर्यंत वधूचा मृत्यू झाला म्हणजे हुंड्याच्या रिलेटेड, तर वर पक्षाला कायद्याने कठोर शिक्षा व्हावी, ज्याचे उदाहरण समाजापुढे बसवलं पाहिजे. स्त्री संघटना ज्या असतात त्यांच्याकडून आंदोलने, निषेध चळवळी होणं गरजेचं आहे. तिसरं आहे महिला सबलीकरण, स्त्रियांनी स्वतःला दुय्यम मानू नये. ठीक आहे. त्याच्यानंतर लोकशिक्षण, विशेषतः किशोरवयीन मुलामुलींना लोकशिक्षण देऊन हुंडा देणे हे अपमानजनक बाब आहे. हे नैतिक मूल्य त्यांच्या मनावर रुजवावे. सामाजिक जनजागृती करणे गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथा आहे आंतरजातीय विवाह, प्रेमविवाह, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन दिल्यास हुंडा पद्धत बंद होईल, हुंडा प्रथा. पाचवा आहे स्त्री शिक्षण व आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांनी शिक्षण घेतल्यास व स्वतःच्या पायावर उभे असल्यास मी हुंडा देऊन लग्न करणार नाही अशी भावना मुलींच्यामध्ये निर्माण होईल. शिक्षणामुळे स्त्रीला दर्जा वाढेल. उदाहरणार्थ केरळ राज्य, म्हणजे स्त्री शिक्षण व आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांनी शिक्षण घेतल्यास स्वतःच्या पायावर उभी असल्यास मी हुंडा देऊन लग्न करणार नाही अशी भावना मुलींच्यामध्ये निर्माण होईल. शिक्षणामुळे स्त्रीचा दर्जा वाढेल, म्हणजे केरळ राज्यात अशी सध्या कंडिशन आहे. शपथविधी, मुलामुलींनी हुंडा घेणार नाही याची शपथ ग्रहण करावी. सातवा आहे लिंग गुणोत्तर, म्हणजे सध्या लिंग गुणोत्तरामध्ये 1913 हे मुलामुलींचे प्रमाण आहे. 1000 मागे 913 हे मुलामुलींचे प्रमाण झाले आहे. मुलींचे घटते प्रमाण, यामुळे मुलांना विवाहासाठी मुली मिळणे अवघड होईल व कदाचित पुन्हा वधू पक्षाला इथे हुंडा आहे ते हुंडा देण्याची पद्धतसुद्धा येण्याची शक्यता आहे. हे लेखिकेचे मत आहे. तर मुलगा मुलगी यातील तफावत वाढली तर समतोल साधण्यासाठी पुन्हा एक पिढी मागे जावं लागेल. ठीक आहे. याची तफावत जर वाढली तर समतोल साधण्यासाठी पुन्हा एक पिढी जावी लागेल. म्हणजे काय, तर सध्या लिंग गुणोत्तरामध्ये 1000 मागे 913 हे मुलामुलींचे प्रमाण झाले आहे. तर मुलींचे घटते प्रमाण, त्यामुळे काय होईल तर मुलांना विवाहासाठी मुली मिळणेसुद्धा अवघड होईल व कदाचित पुन्हा वधू पक्षाला हुंडा देण्याची पद्धतसुद्धा येण्याची शक्यता आहे. समजलं. तर मुलगा मुलगी यातील तफावत वाढली जाईल. ठीक आहे. तर त्याचा समतोल साधण्यासाठी पुन्हा एक पिढी जावी लागेल. अशा हे आहेत. तर ह्याच्यासाठी आपल्याला ठोस असं पाऊल उचलावं लागेल, ठोस त्याची प्रक्रिया करावी लागेल. मुलीने हुंडा आम्ही देणार नाही अशी म्हणजे अट घातली पाहिजे, कारण ते शिकलेले आहेत. हल्ली मुली कमवते आहेत. ज्या माझ्या सबस्क्रायबर मुली असतील किंवा मैत्रिणी असेल तर त्या ऐकत असतील की हुंडा ही पद्धत जी आहे, किंवा तुम्ही आजूबाजूच्या हुंडा आम्ही देणार नाही ही पद्धत, कारण एकदा हुंडा द्यायची सवय लागली की मग खूप त्याचे दुष्परिणाम होतात. ती सवय लागून जाते. आपल्या म्हणजे मुलींच्या आईवडिलांना मानसिक त्रास, शारीरिक त्रास, त्यांच्यावरती कर्जबाजारी होणं, यासारखे किती भयंकर दुष्परिणाम आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे हुंडा ज्या उपाययोजना आहेत त्या समस्याविरुद्ध, आणि मुलांनीही ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की मी हुंडा घेणार नाही आहे. कारण जेव्हा तुम्ही जेव्हा सांगणार की आम्ही हुंडा घेणार नाही आहे, त्याच्यामुळे समोरचेही मना करणार. बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत असते की मुलींना जरी हुंडा नाही म्हटलं तरी पुन्हा घरातले फोर्सने मुलींच्या देतात. तर ही पद्धतसुद्धा चुकीची आहे. आम्ही आनंदाने देतो आहे, आमची मुलगी सुखी राहिली पाहिजे, अशी गोष्ट नाही आहे सध्याच्या कंडिशनमध्ये. कारण सध्या कसं आहे, मुली शिकत आहेत, त्या कमवत आहेत, त्या त्यांचा स्वतःच्या संसाराला हातभार लावतात. तर त्यांना तशी स्पेसिफिक गरज नाही आहे. तर बऱ्याच तरीसुद्धा काही गावसारख्या ठिकाणी सध्या हे कंडिशन चालू आहे की मुलींना हुंड्यासाठी मारलं जातं किंवा जाच केला जातो. तर त्याच्यासाठी खास उपाययोजना की हुंड्याला मना करणं, शपथविधी ग्रहण करणं. ठीक आहे. तर हे सगळ्या मुलींनी स्वतःच्या घरातून सुरुवात केली पाहिजे. मुलांनीही स्वतःच्या घरातून की आम्ही हुंडा घेणार नाही आहे. आता तुम्ही शिकलेले आहात, तुमच्या बायका ज्या येणार आहेत मुलांसाठी, किंवा तुमची पत्नी जी असणार आहे ती आहे
शिकलेली आहे, तुम्हाला संसाराला तुम्हीच तुमचं स्वतःचा संसार स्वकष्टाने उभं करायचं आहे, ना की मुलीच्या आईवडिलांकडून त्यांच्या घरातून पैसे घेऊन किंवा त्यांना कर्जबाजारी करून. ह्या पद्धती ज्या हुंडा पद्धती आहेत त्या खूप चुकीच्या आहेत. ठीक आहे, हे माझं मत आहे, मी जे सांगितलं ते. पण तुम्ही जे ऐकताय त्याने हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर हुंडा समस्येविरुद्ध उपाययोजना काय आहेत, तर ह्या गोष्टी आहेत. मी असं ओरली सांगितलं इन जनरल. तर बाकी शिक्षा होणं, म्हणजे हुंडा घेतात त्यांना शिक्षा होणं, हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हुंडा समस्येविरुद्ध उपाययोजना आहेत. ठीक आहे, तर भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. धन्यवाद.